नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण MPSC गट क मुख्य परीक्षा 12 जुलै 2026 म्हणजेच आज झालेल्या पेपरचे अंकगणिताचे सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 5. 4:45 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांतील कोन किती असेल? या प्रकारचा क्वेश्चन आपण आपल्या चॅनलवरती पाहिलेला आहे. सिंपल फॉर्म्युला आहे 30h - 11/2 m. आता इथे h किती असणार आहे? 4:45 म्हणजेच किती? 4:45 म्हणजे 4:45. तर h असेल 4 आणि m असेल मिनिट असेल 45. ह्याच व्हॅल्यू इथं पुट करूया. 30 गुणुले 4 वजा 11/2 गुणुले 45. 30 गुणुले 4 120 वजा बेदोणी 4 बेदोणी 4 आणि बेपंचे 10 22.5. 11 पाशी 55 47.5. आता याची व्हॅल्यू जी असणार आहे ते आपण बारमध्ये ठेवतोय. आता ही व्हॅल्यू काय असली? 247.5 वजा 120 म्हणजेच काय होतं? 127.5 मायनस येणार आहे. पण बारमध्ये मायनस जरी व्हॅल्यू असली तरी ती काय होते? प्लस होते. त्यामुळं आपलं उत्तर असेल 127.5 डिग्री. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. क्रमांक 6. खालील वर्तुळालेखामध्ये एका शहरातील शिक्षित, अशिक्षित पुरुष आणि स्त्रिया यांची टक्केवारी दिली आहे. शिक्षित पुरुष आणि शिक्षित स्त्रिया यांच्या संख्येमध्ये किती फरक आहे? शिक्षित पुरुष आणि शिक्षित स्त्रिया. आता सिंपल आहे आणि त्यांची एकूण संख्या. शिक्षित पुरुष किती आहेत? 35%. शिक्षित स्त्रिया किती आहेत? 33%. 35 वजा 33 2% असणार आहेत. 2% आणि टोटल संख्येचे आपण करतोय. किती होणार आहे? 2500 2500 गुणुले 2 5000 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8. एका महाविद्यालयातील नियमित प्राध्यापकांच्या एका महिन्याच्या पगाराची सरासरी रुपये 80,000 आहे आणि कंत्राटी प्राध्यापकांच्या एका महिन्याच्या पगाराची सरासरी 60,000 आहे. जर त्यांच्या दोघांच्या पगारांची सरासरी काढली असती तर 68,000 येते. तर कंत्राटी प्राध्यापकांची महाविद्यालयातील टक्केवारी किती? सिंपल आपण काय करतो, यांचा रेशो आपल्याला काढावा लागणार आहे. महाविद्यालयातील नियमित प्राध्यापक आणि कंत्राटी प्राध्यापकांचा आपल्याला रेशो काढावा लागणार आहे. तर आपण रेशो कसा काढतोय बघा. आपण मिक्सर आणि अलिगेशनच्या मेथडने सोडवणार आहोत. तर इथं काय दिलेलं आहे? नियमित प्राध्यापक आणि कंत्राटी प्राध्यापक. नियमित आहेत 80,000 आहे त्यांची सरासरी पगाराची आणि कंत्राटी प्राध्यापकांची जी सरासरी आहे ती पगाराची सरासरी आहे 60,000 आणि दोघांची दिलेली आहे 68,000. आता इथे आपण कसं करतोय? 68,000 वजा 60,000 किती होणार आहे? अलिगेशन पद्धतीने सोडवतोय आपण. यांची वजाबाकी येईल 8,000 आणि 80,000 वजा 68,000 12,000 येईल. म्हणजेच किती येणार? यांचा रेशो आहे 4 2 8 4 त्रिकम 12 2:3 येईल. हे झालं नियमित आणि हे झाले कंत्राटी. आता त्यांनी कंत्राटी कामगारांची टक्केवारी विचारलेली आहे म्हणून 3/5 × 100 टक्केवारी काढायचे शेकडामध्ये. 3 2 5 2 10 0 60% आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. क्रमांक 10. एका चौरसाचे आणि आयताचे क्षेत्रफळ समान आहे. आयताची लांबी चौरसाच्या कोणत्याही एका बाजूच्या लांबीपेक्षा 5 सेमीने जास्त आहे आणि रुंदी 3 सेमीने कमी आहे. तर आयताची परिमिती काढा. आता चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाची बाजू घेऊया सुरुवातीला. बाजू आहे x. क्षेत्रफळ किती असेल? x² असेल. चौरसाचे क्षेत्रफळ असेल x². आता आयताची एक बाजू काय दिलेली आहे? आयताची जी लांबी आहे ती चौरसाच्या बाजूपेक्षा 5 सेमीने जास्त म्हणजे x + 5 लिहूया. आणि आयताची जी रुंदी आहे ती चौरसाच्या बाजूपेक्षा 3 सेमीने कमी आहे. तर आयताची परिमिती काढा असं विचारलं. आयताचे क्षेत्रफळ आणि चौरसाचे क्षेत्रफळ समान आहे जे की x² आहे आणि आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी म्हणजेच आपण असं लिहू शकतोय x + 5 × x - 3 बरोबर x². ओके. तर याचं मल्टिप्लिकेशन करूयात. x² - 3x + 5x -15 = x². हे x² निघून जाईल. तर
-15 इकडे +15 होईल आणि -3x + 5x 2x येईल. एक्सची व्हॅल्यू येईल 15/2 म्हणजेच 7.5 ची व्हॅल्यू येईल. म्हणजेच आयताची लांबी किती येईल? लांबी येईल x प्लस म्हणजे 7.5 + 5 12.5 काय येईल त्याची लांबी येईल आयताची आणि आयताची रुंदी असणार आहे ती x - 3 म्हणजेच 7.5 - 3 4.5 येईल. ओके. तर आता परिमिती विचारलेली आहे. आयताची परिमितीचा फॉर्म्युला काय? फॉर्म्युले पाठ असले पाहिजेत आपल्याला. हे छोटे छोटे फॉर्म्युले जे खूप इम्पॉर्टंट आहेत. L2 × L + B. आता 2 L किती आहे? 12.5 + 4.5 17. 17 × 2 34 सेमी आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. क्रमांक 21 खाली दिलेल्या स्तंभालेखामध्ये विविध विभागातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या दर्शवली आहे. जर IT विभागातील 20% कर्मचारी HR विभागात बदली केले तर HR मधील टक्केवारी बदल शोधा असा प्रश्न आहे. आता IT मधील 20% म्हणजेच 20% कितीचे असणार आहेत? IT मध्ये किती आहेत? 180 आहेत. म्हणजेच त्याचं उत्तर किती येईल? 36. यामधले आपल्याला HR मध्ये बदली करायची आहेत. ओके. HR विभागात बदली केली 36 जणांची. म्हणजेच पर्सेंटेज चेंज म्हणजे पर्सेंटेज बदल किती असणार आहे? 36 भागिले HR मध्ये किती आहेत टोटल? 120 × 100. 12×36 म्हणजेच 30% काय असणार आहे? टक्केवारी बदल आहे तो असणार आहे 30%. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. 30% उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 इथे एक स्तंभालेख दिलेला आहे आणि स्त्रियांची आणि पुरुषांची संख्या दिलेली आहे. दिलेल्या जोड स्तंभालेखावरून जर प्रत्येक संस्थेत 7,000 कर्मचारी असतील तर सर्व संस्थेतील एकूण पुरुषांची संख्या किती? आता पुरुषांची संख्या आपण कसं काढतोय बघा. इथे किती आहे? 70 + 45 + 40 + 60 + 70 यांची ॲडिशन किती येणार आहे? 7 आणि 4 11 15 15 आणि 21 21 आणि 7 28 आणि हे 285 समथिंग काय येईल? आपण ॲप्रॉक्सिमेटली किती घेऊया? 290 घेऊया. ओके. आता इथे काय सांगितलंय? 290 का घेतोय? तर ॲप्रॉक्सिमेटली पर्याय जुळण्यासाठी. ॲक्च्युली हे 45 आहे की 40 आहे हे पेपरमध्ये पण दिसत नाहीये. त्यामुळे आपण इथं 290 घेतलेला आहे ॲप्रॉक्सिमेटली. 290 भागिले 100 इंटू किती? 7,000 कर्मचारी आहेत प्रत्येक संस्थेत. म्हणजेच 290 × 70 20,300 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. क्रमांक 24 जर n ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या असेल की n/2 n/3 n/4 आणि n/5 या सर्व नैसर्गिक संख्या असतील तर n किती असेल? आता इथे काय करतोय बघा आपण. तर यांचा आपल्याला n/2 n/3 आणि n/4 n/5 आता 3 2 3 4 5 यांचा लसावी घ्यायचा आहे आपल्याला. यांचा लसावी काय असणार आहे? तर तो असेल 60. म्हणजेच n जर 60 असेल समजा प्रत्येक वेळी जर n 60 असेल तर ती व्हॅल्यू काय असणार आहे? नैसर्गिक संख्या येणार आहे. 60/4 60/5 म्हणजे ही पॉइंटमध्ये येणार नाही संख्या, ती नैसर्गिक संख्या येईल. म्हणजे 60 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक n ची व्हॅल्यू असेल 60. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. क्रमांक 25 हा प्रश्न 25 नंबरचा जो प्रश्न आहे तो आपण आपल्या चॅनलवरती घेतलेला आहे. शॉर्ट सुद्धा केलेला आहे याचा. 2 वस्तू प्रत्येकी 1400 रुपयाने विकल्या गेल्या. एका व्यवहारात 20% तोटा झाला तर दुसऱ्या व्यवहारात 20% नफा झाला. एकूण व्यवहारात नफा किंवा तोटा किती होता? आता या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपण काय करतोय? एक तर 2 वस्तू दिलेल्या असतात त्यांची खरेदी किंमत समान असते किंवा विक्री किंमत समान असते. आता इथं काय दिलेले आहेत? दोन्ही 1400 रुपयाला विकले आहेत. म्हणजे या फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन बसतोय. विक्री किंमत समान. आता एका व्यवहारात 20% तोटा आणि दुसऱ्या व्यवहारात 20% नफा ही एक कंडिशन आहे.
नफा सेम असेल. नफा इथं 20%चा आहे आणि तोटा आहे 20%चा. आता या फॉर्मॅटमधील ज्यावेळी क्वेश्चन येतोय त्यावेळी काय करायचं बघा, ज्यावेळी खरेदी किंमत दिलेली असेल त्यावेळी आपलं उत्तर असेल ना नफा ना तोटा. पण इथं आता हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे, विक्री किंमत समान. अशा वेळी काय होतं, तर त्या व्यवहारात नेहमी तोटाच होतो. आणि आता तो किती पर्सेंटचा होतो हे कसं काढतोय आपण, तर R² डिवाइड 100. आर किती आहे इथं 20² डिवाइड 100, 400 भागिले 100, 4%चा तोटा होतो. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल 4% तोटा. प्रश्न क्रमांक 26, खालील घातांकाचे योग्य उत्तर काय आहे? तर इथे काय करतोय आपण, 16ची व्हॅल्यू ठेवतोय 2⁴ इंटू 2⁴ इंटू 3/4 केलेला आहे. 8ची इथं व्हॅल्यू काय लिहिली आहे 2:2चा तिसरा घातांक. हे 3 कॅन्सल होतील, हे 4 कॅन्सल होतील. डिवाइड किती आहे 2⁴ लिहितोय, 4 म्हणजे 5/2. हे 2 कॅन्सल होतील. 2:3 इंटू 2:2 डिवाइड 2:5. 8 गुणिले 4 भागिले 2चा 5वा घातांक सुद्धा 32च येतोय, म्हणजे 32/32 याचं उत्तर असेल 1. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, आज झालेल्या MPSC गट क मुख्य परीक्षेच्या पेपरमधील गणिताच्या प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण अगदी आपण सोप्या पद्धतीने पाहिलेले आहे. मला खात्री आहे की ट्रिक्सचा तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. आता एक महत्त्वाची घोषणा म्हणजे हा या विश्लेषण सिरीजचा भाग 1 होता. राहिलेले प्रश्न आणि त्यांचे सविस्तर स्पष्टीकरण घेऊन मी लवकरच भाग 2 घेऊन येत आहे. त्यामुळे भाग 2 मिस करायचा नसेल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. भेटूया लवकरच भाग 2 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ऑल द बेस्ट.